खूप कमी वयात केस पांढरे होत आहेत आणि तुम्हालाही वाटतंय की एखादी ट्रीटमेंट, एखादा घरगुती उपाय किंवा एखादं तेल वापरलं तर पांढरे केस पुन्हा काळे होतील. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ दिसतील जे 100% गॅरंटी देतात की पांढरे केस काळे होतील. पण खरंच असं होतं का? पांढरे केस एकदा झाले की ते पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात का? आणि त्यासाठी खरा उपाय नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, आपण मनात आणलं तर वजन कमी करू शकतो, वजन वाढवू शकतो, पोट कमी करू शकतो, पोट वाढवू शकतो, त्वचेची काळजी घेऊन ती थोडी उजळ करू शकतो. पण एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न जर अनेकांना पडत असेल तर त्याचं खरं उत्तर हे आहे की जर तुमचे काहीसे केस पांढरे झाले असतील, विशेषतः कमी वयात, तर त्यामागे काही कारणं असू शकतात. जसं की व्हिटॅमिन B12ची कमतरता, आयर्नची कमतरता, झोप कमी होणं, जास्त ताणतणाव किंवा चुकीचं खानपान. त्यामुळे सर्वात आधी कारण महत्त्वाचं असतं. आता केस पांढरे का होतात याचं सायंटिफिक रिझन काय आहे? तर आपल्या केसांचा रंग मेलॅनिन नावाचा एक पिगमेंटमुळे ठरत असतो. सो हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असलेल्या पेशी तयार करत असतं. जसं आपलं वय वाढतं तसं काही कारणांमुळे या पेशींचं काम कमी होतं. तसं मेलॅनिन कमी तयार होऊ लागतं आणि केसांचा रंग काळ्याऐवजी राखाडी किंवा पांढरा दिसू लागतो. म्हणूनच जर तुमचे केस खूप जास्त पांढरे झाले असतील, अनेक वर्षांपासून केस पांढरे असतील, तर ते पूर्णपणे नैसर्गिक काळे होणं खूप कठीण असतं. म्हणजे इनफॅक्ट शक्य नसतं. कारण एकदा मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशींचं काम मोठ्या प्रमाणात कमी झालं की त्या पुन्हा पूर्वीसारख्या काम करतील याची खात्री नसते. त्यामुळे 15 दिवसात एखाद्या तेलाने सगळे केस काळे होतील असं जर कोण म्हणत असेल तर त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. आता अनेक जण विचारतात की एखादा पांढरा केस असेल आणि तो जर आपण असा काढला तर त्याच्यामुळे आजूबाजूचे केस पांढरे होतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. एक केस काढल्यामुळे बाकीचे केस पांढरे होत नाहीत. पण ज्या कारणामुळे तो केस पांढरा झालेला आहे ते कारण जर शरीरामध्ये कायम असेल तर मात्र पुढचे जे केस आहेत ते पांढरे होऊ शकतात. आता महत्त्वाचा प्रश्न, जर कमी प्रमाणात केस पांढरे झाले असतील तर आपण काय करू शकतो? सगळ्यात आधी तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, आयर्न, फोलेट आणि झिंकची कमतरता तर नाही आहे ना? ते आधी चेक करून घ्या. काही लोकांमध्ये या कमतरता भरून निघाल्यानंतर पुढे येणाऱ्या केसांची सुधारणा ॲटोमॅटिक दिसू लागते. त्याचबरोबर चांगली झोप, कमी स्ट्रेस आणि चांगला आहार यामुळे डेफिनेटली यामध्ये फायदा होतो. आणि जर खानपानबद्दल बोलायचं झालं तर अनेक गोष्टींची सुरुवात ही सगळ्याच गोष्टींची सुरुवात आपल्या आहारापासून होते. तुमच्या आहारात प्रोटीन पुरेसं असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी अंडी, डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, बीट, खजूर, तीळ, सुकामेवा, भोपळ्याच्या बिया, फळं आणि भाज्या नियमित खा. खूप जास्त प्रमाणात जंक फूड, कोल्ड्रिंक, सतत बाहेरचं खाणं आणि अपुरी झोप यामुळे याचा शरीरावर डेफिनेटली इफेक्ट होतो. त्यामुळे केसांसाठी महागड्या ट्रीटमेंटपेक्षा चांगला आहार, चांगली जीवनशैली आणि चांगली झोप महत्त्वाची असते. आता घरगुती उपायांबद्दल जर सांगायचं झालं तर असा एकही घरगुती उपाय नाही जो सायंटिफिकली सिद्ध झाला आहे की तो पांढरे केस पुन्हा काळे करतो. पण काही उपाय केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी नक्कीच हेल्प करतात. जसं की खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता उकळून मसाज करणं, आवळ्याचा वापर करणं किंवा आवळा खाणं. तसंच मेहंदी आणि आवळ्याचा हेअर पॅक वापरल्यामुळे थोडा नैसर्गिक रंग आपल्याला मिळू शकतो. पण हे उपाय 100% पांढरे केस काळे करतील अशी अपेक्षा ठेवू नका. अनेक जण विचारतात की आयुर्वेदामध्ये किंवा घरगुती उपायांमध्ये असे काही उपाय आहेत का ज्याने कमी प्रमाणात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात? तर खरं सांगायचं झालं तर याबाबत कोणताही ठोस पुरावा आहेच नाही. पण आवळा, कढीपत्ता, भृंगराज, ब्राह्मी यांसारख्या गोष्टी आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी खूप वर्षांपासून वापरल्या जात आहेत. जर तुमचे अगदी सुरुवातीचे काहीसे केस पांढरे असतील आणि त्यामागे पोषणाची कमतरता किंवा जीवनशैली संबंधित काही कारणं असतील तर योग्य आहार, चांगली झोप, स्ट्रेस कमी करणं आणि या गोष्टी जर तुम्ही नियमित फॉलो केल्या तर पुढचे जे येणारे केस आहेत ते डेफिनेटली चांगले येऊ शकतात. आता यावरच्या ट्रीटमेंट्सबद्दल बोलूयात. जर तुमचे केस बऱ्याच प्रमाणात पांढरे झाले असतील तर सर्वात प्रॅक्टिकल उपाय म्हणजे हेअर कलर, टचअप किंवा प्रोफेशनल हेअर कलरिंग. हे सोडून तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. इथे ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल. जर केस बऱ्याच प्रमाणात पांढरे झाले असतील तर ते पूर्णपणे नैसर्गिक काळे होणार नाहीत. त्यामुळे जशी जशी केसांची नवीन ग्रोथ येईल तसं तुम्हाला ते मेंटेनच करावं लागणार आहे आणि हेच त्यावर खरं आणि वास्तववादी सोल्युशन आहे. त्यामुळे हे ॲक्सेप्ट करा आणि त्यानुसार तुमचं हेअर केअर रुटीन ठेवा. आता काही क्लिनिक्समध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध असतात, पण कोणतीही ट्रीटमेंट तुम्हाला कायमस्वरूपी नैसर्गिक काळे केस मिळतील याची हमी देऊ शकत नाही. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, पांढरे केस म्हणजे तुम्ही आजारी आहात असं काही नसतं. काही लोकांचे केस वयामुळे पांढरे होतात, काहींचे
अनुवंशिक कारणामुळे होतं आणि काहींचे कमी वयात सुद्धा होतात, ते बॉडीमध्ये काहीतरी कमी असतं म्हणून. सो हे खूप कॉमन आहे. म्हणून पांढऱ्या केसांमुळे जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचं खानपान चांगलं ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, स्ट्रेस कमी ठेवा आणि गरज वाटली तर कलर करा. त्यात काही वेगळं नाही आहे. कलर करणं, टचअप करणं, प्रोफेशनल चांगला हेअर कलर घ्या आणि त्यामुळे जसे जसे तुमचे हेअर ग्रोथ होईल तसं तसं तुम्हाला टचअप करणं हाच एक चांगला ऑप्शन आहे. कारण जर जास्त प्रमाणात केस पांढरे झाले असतील तर ते पुन्हा काळे होऊ शकत नाही. आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये असं आहे की जे आपण कधीच चेंज करू शकत नाही. सो ते ॲक्सेप्ट करा आणि हाच त्यावर एक खरा सोल्युशन आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.